आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 5 मे पर्यंत नुकसान भरपाईचा निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा। पेण तालुक्यातील बलवली येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने चर्चा सुरू होऊन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता थांबवण्यात आला। येणाऱ्या 5 मे रोजी मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात नुकसान भरपाई संदर्भात चर्चा होणार आहे। या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तसेच पूर्वी दिलेल्या कागदोपत्री आश्वासनानुसार नुकसान भरपाई न मिळाल्यास 6 मे पासून शेतकरी मेघा इंजिनिअरिंगचे काम बंद करतील असा इशारा देण्यात आलाय। काम बंद न झाल्यास शेतकरी आत्मदहनाचा मार्ग अवलंबतील असा गंभीर इशारा त्यांनी तहसीलदारांच्या दालनातील चर्चेदरम्यान दिलाय। या प्रकरणात तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन उग्र होऊन मेघा इंजिनिअरिंगचे काम पूर्णपणे बंद करण्यात येईल असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले। जलभुयारी कामामुळे पंचक्रोशीतील पाण्याचे झरे प्रभावित झाले असून विहीर, तलाव आणि बोरवेल कोरडे पडले आहेत, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। ना त्यांना बोलू शकत आम्ही काय समजत काय अपेक्षा करतात साहेब तुमच्याकडे आमचा बघणं आज तहसीलदार साहेबांच्या इथे मीटिंग झाली होती आत्मदहनाच्या संदर्भात। त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की 5 तारखेला फायनल मीटिंग होणार आहे। सिडकोचे ऑफिसर येणार आहेत, त्या मेगा इंजिनिअरिंगचे ऑफिसर जे डिसिजन मेकर आहेत, त्या संदर्भात एक चांगली मीटिंग होण्याचा आम्हाला आशा आहे। बाय चान्स जर तिथे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर जे आज आत्मदहन आंदोलन आम्ही स्थगित केले, तात्पुरते आत्मदहन आंदोलन स्थगित केले, त्यापुढे आम्ही तीव्र किंवा त्याच्या भयानक त्यापेक्षा आम्ही भयानक पवित्रा घेऊ। प्रशासनाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा जो काही धंदा सुरू केलेला आहे त्याच्यातला हा एक भाग आहे। पेण तालुक्यामध्ये जो जलबोगद्याचं काम चालू आहे, जमीन आमची, संसाधनं आमची आणि पाणी मात्र किंवा संसाधनातलं जो काही उत्पादन आहे तो शहरातल्या लोकांना द्यायचा, ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं मरण होतं आहे जे शेतकरी आत्ता त्या शेतीवर जगत आहेत। इथे असलेले सर्व शेतकरी हे त्यांना इन्स्टंट म्हणजे ह्याचा खरं तर खूप दूरगामी परिणाम होणार आहे, परंतु जे शेतकरी 6 महिन्यापासून आम्हाला आमची शेती गेली आहे, आम्हाला नुकसान भेटत नाही आहे, आमचं जगायचं कसं यासाठी आत्महत्या करायला आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा, मी नावं घेऊन सांगतो, माननीय तहसीलदार जर हे म्हणत असेल की आम्हाला काहीच माहिती नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय। आणि म्हणून ह्या निमित्ताने माझी ही मागणी आहे की जर प्रशासन यंत्रणेला जर ह्या जलबोगद्याविषयी किंवा ज्या मेगा इंजिनिअरिंगविषयी काही माहिती नसेल तर मग ह्या परवानग्या गेल्या कशा आणि मग तो बेकायदेशीर आहे असं ठरवा आणि मग ते परत पाठवा, अशी आमची आजच्या निमित्ताने मागणी आहे। दुसरी गोष्ट की हे शेतकरी फक्त एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर मी तुम्हाला आश्वासन देतो की यापुढे हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होईल आणि मग एकतर ते जलबोगदातील राहील नाहीतर आमचा शेतकरी तरी राहील। ॲक्च्युअली आत्मदहन आम्हाला करण्याला मजबूर केले। मेगा इंडस्ट्रीज आहे त्यांच्याजवळ अनेकदा आम्ही मीटिंग घेतल्या, त्यांच्याजवळ मागणी केली, लेखी पत्र व्यवहार केला, अशा प्रकारे व्यवहार करूनसुद्धा त्याला आम्हाला दाद न मिळाल्यामुळं आम्हाला आत्मदहनाचा पवित्रा घ्यावा लागला। पण आता झालेल्या तहसीलदार साहेब यांच्यासोबत मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासित असं केलं की येत्या 28 तारखेला मीटिंग झालेली, त्या मीटिंगचं आमंत्रण आम्हाला कुणालाही नव्हतं। बलवलीच्या ग्रामस्थांना बाधित शेतकऱ्याला कुणालाही आमंत्रण नव्हतं, त्याच्यामुळं काय विषय झाला तो आम्हाला माहीत नव्हता। पण आता आम्हाला साहेबांनी सांगितलं की येत्या 5 तारखेला मीटिंग आहे, त्या मीटिंगला आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यामध्ये जो काही लेखाजोखा आहे तो आम्हाला तिथं समजेल।
हां, नुकसान भरपाईच्या बद्दल काही चर्चा झाली नाही. त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की मेगा इंडस्ट्रीचे जे काही जिम्मेदारी लोक आहेत त्यांना बोलवले, त्यावेळी आमच्या मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं जाईल आणि त्यातून तिथं मार्ग काढला जाईल असं सांगितलं. हां, आम्हाला आता त्यांनी पास स्थगित केलं आहे, तात्पुरतं स्थगित केलं, कारण का त्यांनी आम्हाला सांगितलं की यातून काहीतरी मार्ग निघेल आणि तो 5 तारखेला त्यातून मार्ग निघेल असं आश्वासित केलेलं आहे. सध्या इथे जलबोगद्याचं जे काम चालू आहे 13.5 किलोमीटरचं हेटवणे धरणापासून नवी मुंबईला पाणी नेण्यासाठीचा हा जलबोगदा आहे जो जित्यापर्यंत आहे. आणि हा हे जलबोगद्याचा प्रकल्प हा आपल्याकडे पहिल्यांदाच होतो, इव्हन जिल्ह्यात पहिल्यांदा होतोय. हा जलबोगदा जो आहे तो जमिनीच्या 300 मीटर खोलीपर्यंतचा आहे आणि साधारण 1042 कोटीचा हा प्रकल्प आहे. पण हे प्रकल्प राबवताना ज्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज इथे शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथली सगळी प्रशासकीय व्यवस्था हतबल आहे की हा प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेलं नाही आहे. या प्रकल्पाचं कोणतंही जनसुनावणी झालेली नाही आहे. जनसुनावणी झालेली नसताना पर्यावरण विभागाने याला मंजुरी दिलेली आहे. कायदा सांगतो की 50 कोटीपेक्षा जास्त बजेट असलेला, भांडवली खर्च असलेला प्रकल्प असेल तर पर्यावरण विभागाने जनसुनावणी घेऊन त्या प्रकल्पाचा इथल्या नागरिकांवर काय परिणाम होणार आहे हे त्या नागरिकांना आधी जाहीरपणे सामाजिक सर्वेक्षण अहवाल मांडला पाहिजे. त्याचा अभ्यास करून नागरिकांनी आपले काय नुकसान होणार आहे, काय आपल्यावर परिणाम होणार आहे हे मांडलं पाहिजे. तर ही संधीच पूर्णपणे नागरिकांपासून, शेतकऱ्यांपासून हिरावण्यात आलेली आहे. आणि आज जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते ह्याचमुळे झाले की चर्चाच झाली नाही की या प्रकल्पामुळे काय होईल. जे आज आपल्याला इथे दिसतंय, या प्रकल्पामुळे जे भूगर्भातलं दूषित पाणी आहे ते नदी नाल्यामध्ये सोडण्यात येते, त्यामुळे इथलं सिंचनासाठी वापरण्यात येणारं पाणी प्रदूषित झालंय. शेतकऱ्यांचा रोजगार बुडालाय, सिंचनासाठी पाणी नाहीये. भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान ह्या प्रकल्पामुळे झालेलं आहे. दुसरा मुद्दा इथे जो असा आहे की इथले जे विहिरी आहेत, बोरवेल आहेत, त्याच्या सगळे स्रोत आहेत त्या जलबोगद्याच्या दिशेने गेल्यामुळे त्या सुद्धा संपुष्टात आलेल्या आहेत. तिथे पाण्याचे स्रोत राहिलेले नाही आहेत. तर हा सगळ्यात मोठा परिणाम नैसर्गिक असेल, सामाजिक जीवनावर असेल तो झालेला आहे. प्रशासनाने याच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. सगळ्यात आधी पर्यावरण विभागाने दिलेली मंजुरी रद्द केली पाहिजे. जनसुनावणी घेऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि मगच ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आज जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली पाहिजे आणि ज्यांनी हे नुकसान केलं त्या कंपनीने या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची जी मागणी आहे. आणि ही मागणी करण्यासाठी त्यांना आत्मदहन करण्याची जी वेळ आणली, ही जी नामुष्की आहे ही लोकप्रतिनिधींनी आणलेली नामुष्की आहे, इथल्या प्रशासकीय यंत्रणेने आणलेली नामुष्की आहे, ज्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.